मित्रांनो, 2025 मधली पहिली संकष्टी चतुर्थी येत्या शुक्रवारी म्हणजे 17 जानेवारीला आली आहे. पहिली संकष्टी चतुर्थी शुक्रवारी आली असल्याने या दिवशी गणपती सोबतच देवी लक्ष्मीचे पूजन करणे शुभलाभदायक, पुण्यफलदायी मानले गेल्याचं सांगितलं जातंय. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे. ते समरांगण अग्रस्थानी लढणारे, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे, गोडधोड आवडीने खाणारे, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारे, सर्वांना आदर्श वाटणारे असे दैवत आहे. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहेत असं म्हणतात. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत आहे. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरीही तापहीन असे हे दैवत आहे. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपतीचा उपास प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला असे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळते. प्रथम गणपती आणि लक्ष्मी देवीचे पूजन अनेक अर्थांनी विशेष मानले जाते. माता लक्ष्मी ही चंचल असते. ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही. ही देवी ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेव पैकी एक आहे. माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे. तिला सौभाग्याची देवी मानलं जातं. धन, संपत्ती, पैसा म्हणजेच लक्ष्मी. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्यासोबतच राहावी. धनसंपत्ती मिळवणं हाच बहुतेकांचा उद्देश असतो. लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येतं. परंतु लक्ष्मी चंचल असते. ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असं सांगितलं जातं. तर गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे. तो विघ्नांचा नाश करणारा विघ्नेश्वर आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे निसंशयपणे भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करू शकणार नाही. यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेकी असणे अत्यंत आवश्यक असते. ज्या व्यक्तीमध्ये हे दोन्ही गुण असतील त्यालाच पैशांचे खरे महत्त्व कळू शकते. म्हणूनच गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते. एकीकडे श्री गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती, सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि वैभव देत असते असं मानलं जातं. गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचे महत्त्व अनेक कथांमधून देखील सांगितले जाते. शुक्रवारी संकष्टी चतुर्थीला देवी लक्ष्मी पूजन आपापल्या कुळधर्म कुळाचार प्रमाणे करावे. सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर गणेश पूजन सह लक्ष्मी देवीचीही पूजा करावी. पंचोपचार किंवा षोडशोपचार पद्धतीने पूजन करता येऊ शकते. संकष्टीला अनेक घरात गणपती बाप्पाचा अभिषेक केला जातो. गणपती अथर्वशीर्षाची पारायणे देखील केली जातात. यासोबतच शक्य असेल तर देवी लक्ष्मीची श्रीसूक्त स्तोत्र म्हणू शकता. श्रीसूक्त पठण शक्य नसेल तर लक्ष्मी देवीचे अन्य स्तोत्र श्लोक आवर्जून म्हणावेत. लक्ष्मी देवीला कमळाचे फूल किंवा आवडती फुलं अर्पण करावीत. तसेच देवीच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. गणपतीसह लक्ष्मी देवीचीही आरती करावी. संकष्टीच्या दिवशी ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यासह देवी लक्ष्मीच्या प्रभावी मंत्राचाही जप करावा. 108 वेळा शक्य नसेल तर यथाशक्ती करावा. मनोभावे नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा. त्यानंतर तिन्ही सांजेला म्हणजेच दिवेलागणीच्या पूजेच्या वेळी लक्ष्मी देवीसमोर दिवा लावावा. तुळशी समोर दिवा लावावा. लक्ष्मी देवीचे मनोभावे नामस्मरण करावे. जप करावा. एखादा गोड पदार्थ लक्ष्मी देवीला अर्पण करावा आणि चंद्रोदय याची वाट पाहावी. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. गणपतीची आरती करून जास्वंदीचे फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. हे पूजन केल्याने गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ शकते. शुक्रवारी येणारी ही संकष्टी चतुर्थी खूप लाभदायक ठरणारी आहे. त्यामुळे तुम्ही पण आता सांगितलेली पूजा करून बघा आणि देवीचा आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळवा. आणि जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद.